नमस्कार. चला तर मी कल्पना माझ्या यूट्यूब चॅनल तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. आता ह्या ठिकाणी मुगाची डाळ घेतलेली आहे. 2 तासापूर्वी ही भिजत घातलेली होती आणि छान फुगलेली आहे. तर ह्या ठिकाणी आपल्याला मिक्सरचं भांडं घ्यायचं, त्यामध्ये ही डाळ टाकून दिलेली आहे. ह्या ठिकाणी एक मिरची टाकलेली, आणखीन एक मिरची आपण टाकून घेतलेली आहे. जर तुम्हाला कमी जास्त मिरची टाकायचं चालते. ह्या ठिकाणी मीठ टाकलेलं आहे, पाव चमचा इथे कोथिंबीर टाकलेली आहे. आता आपल्याला मिक्सरला छानची पेस्ट बनवून घ्यायचे. न पाणी टाकता आपल्याला सुरुवातीला काढून घ्यायचे. आता छान वाटण तयार झालं की ह्यामध्ये काय करायचं, आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे, जे की चांगली पेस्ट बनली जाईल. ह्या ठिकाणी पाव कप इतका आपण पाणी टाकून घेतलं. 1 कप आपली ही डाळ आहे आणि पाव कप आपण पाणी टाकलेलं आहे. मस्त बॅटर तयार झालेलं आहे. एखाद्या बाउलमध्ये आता आपल्याला हे काढून घ्यायचं आहे. आता काढून घेतल्यानंतर आपल्याला हे बॅटर जे आहे ते थोडंसं आपण ह्या ठिकाणी साईडला ठेवून देणार आहोत. दुसरी आपल्याला पूर्वतयारी करायची आहे. तर ह्या ठिकाणी टोमॅटो घेतलेला आहे. टोमॅटो जो आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे. जमल तितकं आपल्याला लहान आकारात कट करून घ्यायचे. तर ह्या ठिकाणी टोमॅटो कट करून झाला की आपण कांदा घेतलेला आहे. असे लहान आकारात मी 2 कांदे घेतलेले, ते सुद्धा आपण असेच कट करून घेणार आहे. आता ह्या ठिकाणी कांदा तर कट करून झाला की आपल्याला आणखीन काही भाज्या घ्यायच्या आहेत. आता ह्या ठिकाणी मी घेतलेली आहे काकडी. काकडीसुद्धा आपल्याला तसंच लहान आकारात कट करून घ्यायचे. आता काकडी कट करून झालं की ह्या ठिकाणी आपण घेतलेलं आहे गाजर. आता गाजरसुद्धा कट करून झालं की आपल्याला घ्यायची थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे. आता हे आपण साईडला ठेवूया. आता ह्या ठिकाणी बॅटर अगदी छान फॉर्मेट झालं. 10 मिनटं आपण त्याला साईडला ठेवलेलं होतं. अगदी छान फुगलेलं आहे. आता ह्या पिठापासून आपल्याला 3 पदार्थ बनवायचा आहे. आता गॅसवरती पॅन ठेवलं, थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे. सुरुवातीला तेल टाकायचं, नंतर टाकायची गरज पडणार नाही. जसं की आपण नेहमी डोसा टाकतो त्या पद्धतीनंच, पण थोडंसं आपल्याला जाडसर टाकायचं आहे. 2 पळ्या इतकं मी ह्या ठिकाणी पीठ टाकलं आहे. तुम्हाला हवं तर मोठं बनवायचं तर जास्त टाकलं तरीसुद्धा चालते. अगदी पौष्टिक आणि खूप हिवाळ्यामध्ये वजनासाठी तर अगदी छान पर्याय आहे. जर तुम्ही असे एक टाईम जर मुगाचे डोसे खाल्ला तर तुम्हाला दुसरं काही खाण्याची सुद्धा गरज लागणार नाही. भरपूर विटॅमिन्स, प्रोटीन, फायबर भेटतात ह्यापासून. आता ह्या ठिकाणी आपण जे भाज्या कट करून त्या थोड्या थोड्या करून आपल्याला ह्यावरती टाकून घ्यायचे. अगदी फटाफट बनवून तयार होतात, बिलकुल मोडत नाहीत. अगदी नवीन जरी कोणी बनवतं परफेक्ट बनवून तयार होतात. जर माझ्या चॅनलवरती नवीन असलं प्लीज चॅनलला एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आता 2 मिनटाकरता आपण झाकण ठेवलेलं आहे. अगदी छान आपला डोसा म्हणजे मसाला डोसा तयार झालेला आहे, पाहू शकता. आता आपल्याला ह्या ठिकाणी मसाला डोसा तर आपला तयार झाला. आपण मसाले वगैरे कुठलेच टाकले, फक्त भाज्यावरती टाकलेले आहेत. जर तुम्हाला हवं तर ह्यावरती तुम्ही भरपूर असे मसालेसुद्धा टाकू शकता. आता ह्या ठिकाणी प्लेन डोसा आपल्याला बनवून घ्यायचा आहे. जसं की नेहमी आपण तांदळाच्या पिठाचे डोसे बनवतो त्याच पद्धतीनं, पण बिलकुल हा डोसा बिघडत नाही किंवा मोडत नाही. अगदी परफेक्ट डोसा खमंग बनून तयार होतो. तुम्हालासुद्धा पाहिल्यावर विश्वास बसणार नाही. तर अशा पद्धतीनं आपण डोसा टाकून घेतलेला आहे. 2 मिनटं आपल्याला हे डोसे तर खूप लवकर बनले जातात, कारण आपण ह्यावरती भाज्या वगैरे काहीच टाकणार नाही. फक्त प्लेन आपल्याला हा डोसा बनवून घ्यायचा आहे. या डोस्यासोबत खाण्यासाठी आपल्याला चटणी किंवा कुठलीही भाजी बनवली तरीसुद्धा चालते. अगदी पटकन निघते, बिलकुल चिकटत नाही आणि खूप छान डोसे तयार होतात. लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांना आवडणारा हा डोसा आहे. बिलकुल तेल न वापरता आपण हे कमी तेलामध्ये झटपट असे पदार्थ बनवलेत. आता चटणी तर आपण बनवलेली नाही ह्या ठिकाणी. मी ह्या ठिकाणी बटाट्याची भाजी बनवली आहे, तीच घेतलेली आहे सोबत. आणि आता ह्या ठिकाणी 2 डोसे तर आपण पाहिलेत, आणखीन एक आपल्याला डोसा म्हणजे उत्तप्पा पाहायचा आहे. आता हे कसं करायचं म्हणजे राहिलेल्या शिल्लक पिठामध्ये आपण ज्या भाज्या कट करून घेतलेल्या आहेत ते भाज्या आपण ह्यात टाकून देणार आहोत. आता हा डोसा तर मी टेस्ट करून पाहणार आहे. अगदी छान झालेला आहे आणि तुम्हाला लगेचच दुसरा डोसा सुद्धा मी लगेच दाखवेन. सर्व डोशाची टेस्ट करून पाहिले, अगदी छान डोसे बनून तयार झालेले आहेत. तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करा. केल्यानंतर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. चला तर तुम्हाला आणखीन एक फास्टमध्ये कमी वेळामध्ये झटपट हा उत्तप्पा आपण बनवू शकतो. मिक्स आपल्याला पिठामध्ये ज्या भाज्या आपण कट करून घेतलेल्या आहेत त्या भाज्या टाकायच्या आहे आणि फक्त त्यावरती असं आपण पळीने टाकून घेणार आहोत. टाकल्यानंतर अगदी छान पटकन हा उत्तप्पा बनला जातो आणि जास्त आपल्याला भाजी, चटणी वगैरे काहीही करण्याची गरज पडत नाही. जर तुम्हाला खूप चटपटीत बनवायचं असेल तर ह्यावरून आणखीन तुम्ही मसाला टाकलात तरीसुद्धा चालते. 1-2 मिनिट आपण झाकण ठेवलेलं आहे. अगदी छान पटकन आपला हा उत्तप्पा निघतो, पाहू शकता. या ठिकाणी बिलकुल चिकटत नाही आणि खाण्यासाठी झणझणीत आपला हा उत्तप्पा तयार झाला आहे. तुम्हाला हा उत्तप्पा कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत.